आता मराठी पिझ्झा, मग ह्याला साहित्य काय लागेल? ह्याला साहित्य लागेल म्हणजे हा कांदा आहे चिरलेला, बारीक चिरलेला, बारीक चिरून थोडा मिक्सर मध्ये फिरवलेला कोबी आहे, हे गाजर बारीक किसलेलं आहे, त्याच्यानंतर हे त्याच्याच बरोबर म्हणजे भाजी मधलंच म्हणून सांगते, हा पालक आहे, ही कांद्याची पात आहे, हे वरण आहे, त्याच्यानंतर आपल्याला हे ज्वारीचं पीठ आहे, नंतर हे नाचणीचं पीठ आहे, ही थालीपीठाची भाजणी आहे, नंतर हे डाळीचं पीठ आहे आणि ही तांदूळाची पिठी आहे. आता ह्याला बाइंडिंग म्हणून मी गोड वरण आपलं घेतलंय. त्याच्यानंतर हे तिखट, मीठ, हळद, तेल, तीळ, त्याच्यानंतर ओवा, नंतर हे आलं लसूण मिरचीची पेस्ट आहे, त्याच्यानंतर हा हिंग आहे आणि धनेजिरे पावडर. आणि मी पिझ्झा म्हटलं म्हणून मी मुलांना, लहान मुलींसाठी, म्हणजे माझी मुलगी लहान होती तेव्हा वरून असं चीज घालायचे किसून, म्हणून हे चीज ठेवलेलं आहे. हे ऐच्छिक आहे, म्हणजे तुम्हाला हवं असेल तर ठेवा, नाही तर मग नाही घातलं. खूप इंटरेस्टिंग दिसतंय मराठी पिझ्झा, नाव पण वेगळं आहे आणि हे दिसतंय पण खूप खूप हेल्दी पदार्थ एकत्र आहेत. बनवूया? हो. काय देऊ आधी? आधी सगळ्यात पहिल्यांदा सगळी पिठं द्या. पिठं देऊ? हे काय यांच्यापासून. मग हे तुम्हाला कसा सुचला हा पदार्थ? का आजींनी शिकवला तुम्हाला? आमच्याकडे काय व्हायचं, बरेच वेळा अशा थोड्या थोड्या भाज्या वगैरे उरायच्या की मग आता त्याचं काय करायचं, दुसऱ्या दिवशी पण ते काय कोणी खायचं नाही. बरोबर. म्हणून मग आई एकदा म्हणाल्या की अगं हे कशाला, एकत्र कर, आपण याचं मस्त थालीपीठ करू. आणि एकदा असं केलं आणि माझ्या मुलीच्या मैत्रिणी आल्या होत्या, त्यांना एवढं आवडलं की तेव्हापासून आमच्याकडे सगळ्या, तू मावशी तू तो मराठी पिझ्झा कर ना, आम्ही येणारच खायला. पण खरंच खूप छान, म्हणजे सगळी पिठं आहे त्याच्यामध्ये आणि सगळ्या कोबी, गाजर सगळंच अगदी हेल्दी आहे. एकूण सगळंच. आता माझी मुलं मोठी झाली पण लहान मुलं असताना काही खात नाहीत ना. बरोबर. म्हणून मग ही आयडिया आम्ही करायचो. नाचणी वगैरे तर जरा फारच कमी आहे. पौष्टिक. आता काय? तांदूळाची पिठी. मग आजींकडनं तुम्ही काय काय शिकलात खास पदार्थ? म्हणजे तुम्ही येत नाही असं त्या म्हणाल्या, त्या आधी सुरुवातीला फार जमत नव्हतं. सगळ्या भाज्या देऊ एका पाठोपाठ एक. त्यामुळे मग इथे आल्यानंतर आणि काय होतं, प्रत्येक घराची चव वेगळीच असते ना. बरोबर. त्यामुळे मी जशी आईकडे करत असले तरी इथे ह्यांच्या घरी कसं आवडतं सगळ्यांना, ते मुख्य मी आईकडूनच शिकले, आईंकडून शिकले, माझ्या सासूबाईंकडून. आणि आमचं लग्न झाल्यानंतर लगेच मी 2 वर्षामध्ये आम्ही परदेशी गेलो होतो. मी गल्फ मध्ये होतो राहायला. बरं. 6 वर्ष. तर मग तेव्हा तिथे सगळं घरीच करायचं ना, आणि तेव्हा सासूबाई पण माझ्या होत्या, सासरे सुद्धा होते. त्यामुळे मग त्यांनी तिथे पण खूप पदार्थ मला शिकवले. बरं बरं. मग तिथे गेल्यावर तिथल्या काही रेसिपीज की तिथले काही पदार्थ तुम्ही शिकलात की नाही? नाही. उलट तिथे गल्फ मध्ये तर म्हणजे आम्ही जेव्हा सौदी अरेबियात होतो तिथे तर हॉटेलिंग वगैरे बायकांनी जायचंच नाही, बुरखा. त्यामुळे मग आम्ही घरीच, माझं तर हे थालीपीठ पण तेव्हा इतकं सगळ्यांना आवडचं. मी इंडियाहून आले की तू काय आणलंयस, थालीपीठाची भाजणी आणली कशी? काय देऊ? झाले सगळे. वरण देऊ आता? थोडं. सासू म्हणून त्या कशा आहे, तुमचं कसं नातं आहे आम्हाला जरा सांगा ना. प्रश्न विचारला. ट्रिकी प्रश्न विचारला, माहिती आहे म्हणून मुद्दावर विचारला मी. आवडलं ना तुम्हाला विचारलं ते? आता उत्तर पण आवडेल ना ऐकायला? नाही, माझ्या सासरी म्हणजे अगदी माझ्या आईसारख्याच आहेत. म्हणजे मला असं कधी वाटत नाही की मी माहेर सोडून सासरी आली. बरोबर. पण तुमच्यावर आता बोलताना पण मला असं नाही वाटत आहे की तुम्ही सासू. अगदी माझ्या आईसारख्याच आहेत त्या. आजी आवडला ना उत्तर? आजी खुश झाल्या. आता काय मसाले घालूया. तिखट आवडतं की नाही? आम्हाला सगळ्यांना फार आवडतं. मला आवडतं. त्यामुळे तिखट करणं. आता हळद. हे घ्या. तुमच्या सुनेची आवडती गोष्ट सांगा ना. तुम्हाला काय गोष्ट फार आवडते? म्हणजे स्वभावामधली? स्वभाव, जनरल काही. ती पण म्हणजे अशी खूप सोशल आहे आणि तिचे पण खूप ग्रुप आहेत आणि सगळ्या ग्रुपमध्ये ती अंजली पाहिजे. प्रत्येक कार्यक्रमाला अंजली पाहिजे. आणि अतिशय व्यवस्थित आहे. बरोबर. तिचं तुम्ही आता जरी कपाट बघितलं ना, ते अगदी बरोबर आवरलेलं असेल, जे मोस्टली लोकांचं नसतं. हे एक सर्व मसाले घातले. आता ही सगळी मांडव काढणं, पदार्थ ठेवणं वगैरे सगळं तिने केलं. मी फक्त तिला यादी करून दिली काय काय आपल्याला लागेल. बरोबर. मग त्यांच्या हातचा कोणता पदार्थ तुम्हाला आवडतो फार? आता ती सगळीच छान करते ना. पण एक पदार्थ सांगा जो खूप आवडतो तुम्हाला. ब्रेड बटाटा पॅटीस. ब्रेड बटाटा पॅटीस एक्सपर्ट आहे ती त्याच्यामध्ये. अरे वा. आता थोडस तेल लागेल. मोहन आपण म्हणतो. हो. असं घालायचं. आणि हे सगळं एकत्र करायचं, कालवायचं.
अच्छा, कालून घ्यायचं का आधी? हाताने काढू. थोडस पाणी. थोडं तुम्ही घालताय का घालू मी? थोडं नाही. तुम्ही अंदाजाने घाला नाही तर. नेहमी आपण थालीपीठ करतो पण हे जरा निराळ. हो, नेहमी नुसतं आपण थालीपीठाची भाजणी आणि कांदा हो, घालून हो. एक साधं थालीपीठ बनवतो. आता हा गोळा बनवून साधं थालीपीठासारखं लावायचं ना तव्यावरती. तव्यावरती ठीक आहे, मग आपण गोळा रेडी करूया. मग अशी जो गोळा होता त्याचे आपण 3 छोटे छोटे थालीपीठ करून घेतलेली आहेत. आता आपण तव्यावर टाकूया ती. हो. एका वेळेस आता हो. 3 आहेत ना त्यामुळे. छान दिसतात ते 3 छोटे छोटे असे आणि त्याच्यावर चीज वगैरे टाकून हो. छोटासा पिझ्झा. छोटे केलेत पण माझ्या मुलीला ती म्हणते आई मोठं कर आणि त्याचे तुकडे करायचे ते जास्त छान लागतं. म्हणजे ऍक्च्युअल पिझ्झा सारखं वाटतं. तर हे दोन्ही साईडला परतून घेऊया ना आपण. की मग झालं तयार. ठीक आहे, मग दोन्ही साईडला आम्ही परतून घेतो. तेव्हा तुम्ही तोपर्यंत या US थालीपीठ किंवा मराठी पिझ्झाची लवकर साहित्य आणि कृती लिहून घ्या. थालीपीठ पिझ्झा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेला कांदा, मिक्सर मधून वाटलेली कोबीची भरड, गाजराचा किस, पालक, कांदा पात, वरण, नाचणीचं पीठ, ज्वारीचं पीठ, थालीपीठाची भाजणी, बेसन, तांदळाचं पीठ, तिखट, मीठ, हळद, तेल, तीळ, ओवा, आलं लसूण मिरची पेस्ट, हिंग, धणे जिरे पूड आणि चीज. कृती: प्रथम एका बाउलमध्ये थालीपीठाची भाजणी घेऊन त्यामध्ये बेसन, तांदळाचं पीठ, ज्वारीचं पीठ, नाचणीचं पीठ, गाजराचा किस, कांदा, कोबीची भरड, पालक आणि कांदा पात घालावी. या मिश्रणात वरण, तिखट, हळद, हिंग, मीठ, धणे जिरे पूड, तीळ, ओवा, आलं लसूण मिरची पेस्ट आणि तेलाचं मोहन घालून पीठ घट्टसर भिजवून घ्यावं. तव्यावर या मिश्रणाचं थालीपीठ थापून तेलावर खरपूस भाजून घ्यावं. सर्व्ह करताना त्यावर किसलेलं चीज घालावं.